महत्वाची बातमी, पर्यावरणीय परवानग्या न घेता सुरू केलेल्या प्रकल्पांना मंजुरी नाहीये। परवानग्यांबाबतचे शासकीय पत्रक सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आले। पर्यावरणीय परवानग्या न घेता सुरू केलेल्या प्रकल्पांना पूर्वलक्षी प्रभावाने पर्यावरणीय मंजुऱ्या देण्यासंबंधी केंद्र सरकार आणि इतर प्राधिकरणांना अधिकार देणारे 2021 चे शासकीय पत्रक सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केले। पर्यावरणीय परवानग्या न घेता सुरू केलेल्या प्रकल्पांना पूर्वलक्षी प्रभावाने पर्यावरणीय मंजुऱ्या देण्यासंबंधी केंद्र सरकार आणि इतर प्राधिकरणांना अधिकार देणारे 2020 चे शासकीय पत्रक सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केले। केंद्र सरकार प्रकल्पांना पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गतच पूर्वलक्ष्य प्रभावाने पर्यावरण मंजुरी देऊ शकते। मात्र प्रशासकीय कार्यालयीन आदेशाद्वारे अशा प्रकारची मंजुरी देऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले। पर्यावरण मंजुरीशिवाय बांधकाम किंवा कामकाज सुरू केलेल्या प्रकल्पांना पूर्वलक्ष्य प्रभावाने मंजुरी देण्यासंबंधी वनशक्ती निकालाविरोधातील याचिकांवर सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाला बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम पंचोली यांच्या खंडपीठाने बुधवारी निकाल दिलाय। 2021 चे शासकीय पत्रक रद्द करण्यात येत असल्याचं खंडपीठाने सांगितलं। मात्र विद्यमान प्रकल्पांच्या कामात व्यत्यय येऊ नये म्हणून हा निकाल बुधवारपासून लागू होईल आणि त्यामुळे आधीच मिळालेल्या मंजुरीवर कोणताही परिणाम होणार नाही। पाहूया पुढील महत्वाची बातमी। तर नागपुरात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते। तर नागपुरात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते। प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय। मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय। त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचं विशेष लक्ष असणार आहे। तर चंद्रपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर ओडिशामध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली असून आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झालाय। राज्याच्या विविध भागात आलेल्या या पुराचा फटका 2 लाखांहून अधिक नागरिकांना बसलाय। सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील सर्व प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। अनेक नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्यानं परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे। गेल्या काही दिवसांपासून ओडिशात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं अनेक गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे। तर रस्त्यांवर पाणी आल्यानं वाहतुकीवरही मोठा परिणाम झालाय। नद्यांना आलेल्या पुरामुळे हजारो हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेली असून पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।